गुड आफ्टरनून मित्रांनो, आपले सर्वांचे डबल अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म चॅनल वरती मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय। आज आपण पाहणार आहोत MIDC जी जाहिरात अगोदर 4 ते 5 महिन्यापूर्वी प्रसिद्ध झालेली होती, परंतु एक्झाम काही कारणास्तव झालेली नव्हती, परंतु ही जाहिरात परत प्रसिद्ध झालेली आहे। SCBC या आरक्षणासहित SCBC आरक्षणासहित सुधारित जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहोत। किती जागा आहेत, एक्झाम नेमकी कधी होणार आहे, त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे। व्हिडिओला लाईक करायचा आहे। तुम्ही जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राइब करून ठेवायचं आहे, जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे। तर आपल्या अकॅडमीमध्ये त्या अगोदर ज्या बॅचेस सुरू आहेत त्याविषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आपण। सरळ सेवा भरती बॅच सुरू आहे, अंगणवाडी सुपरवायझर, मुंबई मनपा बॅच, निरीक्षक आणि कार्यकारी सहाय्यक लिपिक पदाची पण बॅच सुरू आहे। अन्न औषध प्रशासन विभागामधील कनिष्ठ आणि वरिष्ठ लिपिक पदाकरिता बॅच सुरू आहे। त्यानंतर प्रयोगशाळा बॅच असेल, स्वच्छता निरीक्षक बॅच, रेल्वे भरती 12वी आणि पदवीधर विद्यार्थ्यांकरिता एक सुवर्ण संधी आहे, ही पण बॅच स्टार्ट झालेली आहे। ANM JNM बॅच जे स्टाफ नर्सचे पद आहेत त्याकरिता पण एक बॅच सुरू झालेली आहे। त्यानंतर फॉरेन्सिक बॅच असेल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आरोग्य सेविका, ही पण बॅच आपल्या अकॅडमीमध्ये सुरू झालेली आहे। त्याकरिता आपल्या अकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे 8010457760 या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे। बॅच विषयी संपूर्ण माहिती तुम्हाला देण्यात येणार आहे। आपला अधिक वेळ न घेता जी सुधारित जाहिरात प्रसिद्ध झाली त्याविषयी आपण पाहणार आहोत। महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ MIDC महाराष्ट्र शासनामार्फत ही परीक्षा सरळ सेवा भरती 2023 जे सूचनापत्र आहे ते आपण बघूया। यामध्ये मविया महामंडळ सरळ सेवा भरती अंतर्गत गट क, ब आणि गट क या 3 पदाकरिता एकूण 34 वर्गातील 802 पदाकरिता 14 ऑगस्ट 2023 रोजी म्हणजे 1 वर्ष झालेले आहे। दैनिक वर्तमानपत्रामध्ये जाहिरात प्रसिद्ध झालेली होती। आतापर्यंत पेपर कंडक्ट करण्यात आलेला नव्हता। त्यानंतर 25/9/2023 ते 25/9/2023 या कालावधीत उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा पण उपलब्ध करून दिलेली होती। बऱ्याच विद्यार्थ्यांनी यामध्ये फॉर्म भरलेले आहे। त्या दरम्यानच्या काळामध्ये महाराष्ट्र सरकारमार्फत राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीय आरक्षण अधिनियम 2024 नुसार 26 फेब्रुवारी 2024 हे आरक्षण लागू करण्यात आले होते। त्यामुळे सदरचं जे जाहिरातीमधील जे पद आहेत त्यानुसार SCBC आरक्षण नुसार त्या जागा सोडण्यात आलेल्या आहेत आणि नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यामध्ये उपअभियंता गट अ आहे, सहाय्यक अभियंता गट ब, त्यानंतर सहाय्यक वास्तुशास्त्र गट ब आहे। आपल्या सरळ सेवा भरतीचे पण जे पद आहेत ते पण आपण पाहणार आहोत। कनिष्ठ अभियंता गट क, लघु लेखक, उच्च श्रेणी गट क, ठीक आहे। त्यानंतर आहे लघु टंकलेखक, लिपिक टंकलेखक, ठीक आहे। हे जे पद आहेत गट क चे लिपिक आपल्या सरळ सेवा भरती करिता यामध्ये एकूण 66 पदे होते। एकूण पदे 66, यामध्ये अनुसूचित जाती 8, जमाती 4, विजय 2, NTB 2, NTC 2, NTD ला 1, विमाप्र 1, OBC करिता 14, ECBC करिता 6 आणि EWS करिता 6 आणि ओपन करिता 20 असे एकंदरीत 66 पदे भरली जाणार आहेत ग्रुप सी लिपिक पदाची। त्यानंतर बघूया आपण वरिष्ठ लेखापाल गट क चे एकूण पद आहेत 5। त्यानंतर तांत्रिक सहाय्यक गट क याचे पण एकूण पद 32 आहेत। तुम्ही PDF पाहू शकता। 20 तांत्रिक गट क, पंपचालक आहे, विविध पदाचे 34 संवर्गातील पदे भरली जात आहे। उपमापक असेल, त्यानंतर सहाय्यक अग्निशामक अधिकारी, हे सर्व पद भरली जाणार आहेत, ठीक आहे। तर यामध्ये त्यांनी जे काही नमूद केलेलं आहे नवीन अर्ज केलेल्या परीक्षेच्या आधारे निकाल जाहीर करण्यात येणार आहे। परत तुम्हाला अर्ज भरण्याची आवश्यकता असणार नाही। जे उमेदवार सदर परीक्षेत अनुपस्थित होते त्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधीही दिली जाणार आहे, ठीक आहे। तर हे सर्व जे एक्झाम आहे 1 ते 2 महिन्यामध्ये परत तुम्हाला नोटिफिकेशन येईल एक्झामचं। एक्झाम नेमकी TCS मार्फत होणार आहे का IBPS मार्फत हे अजून कन्फर्म झालेलं नाही, फक्त सुधारित जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, ठीक आहे।
तर आपण अभ्यासाला सुरुवात करायची आहे, जेणेकरून परत जर परीक्षेचे जे नोटिफिकेशन येणार आहे, डेट डिक्लेअर होणार आहे, त्यावेळेस आपल्याला कमी कालावधी असणार आहे. आपल्या अकॅडमीमध्ये मुंबई मनपा बॅच 2024 सुरू झालेली आहे. 111 रुपयामध्ये तुम्हाला 6 महिन्याची व्हॅलिडिटी असणार आहे. बॅच जॉईन करण्याकरिता आपला जो नंबर दिलेला आहे त्यावर तुम्हाला संपर्क करायचा आहे. तसेच आपल्या अकॅडमीमध्ये मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरणाच्या नोट्स, गणित बुद्धिमत्ता, मुंबई विशेष माहिती, मुंबई महानगरपालिके संदर्भात जीके 12,000 वन लाइनर नोट्स आणि 6,000 MCQ उपलब्ध आहेत. ज्या उमेदवारांना, ज्या विद्यार्थ्यांना नोट्स हवे असतील, बॅच जॉईन करायची असेल, त्यांनी अकॅडमीशी संपर्क करणे गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर अन्न औषध प्रशासन विभागामध्ये ज्या जागा आहेत कनिष्ठ आणि वरिष्ठ लिपिक 408 पद आहेत. यामध्ये जे कॉमन सब्जेक्ट आहेत मराठी, इंग्रजी, गणित बुद्धिमत्ता आणि जीके या विषयासहित सर्व विषय तुम्हाला शिकवले जाणार आहेत. 1500 रुपयामध्ये 6 महिन्याची व्हॅलिडिटी असणार आहे. बॅच जॉईन करण्याकरिता तुम्हाला संपर्क करायचा आहे. सेम वैशिष्ट्य पाहूया आपण बॅचचे. यामध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लास असणार आहे. लेक्चर मिस जर झाले तर तुमच्या टाइमनुसार तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकणार आहात. नवीन पॅटर्न नुसार टेस्ट आणि ई बुक नोट्स जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार आहेत त्यांना मोफत स्वरूपामध्ये उपलब्ध असणार आहेत. ठीक आहे. चला तर सर्वांनी तयारीला लागायचं आहे अभ्यासाला. आणि कोणाला जर काही अडचण असेल तर आपला नंबर आहे त्यावरती तुम्ही संपर्क करायचा आहे. ठीक आहे. धन्यवाद सर्वांचे.